जगदेव पंडितानं मराठ्याच्या स्वराज्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. आऊ साहेबांना दिवस गेलेले. शहाजी राजांना पुन्हा सोडावं लागलं, बेंगलोरला जावं लागलं. पण जाता जाता नवऱ्यानं बायकोकडून वचन घेतलं. वचन की जाऊ, तुमच्या पोटी जर सूर्य जन्माला आला तर माझं शेवटचं स्वप्न पूर्ण करून घ्याल काय? बायकोनी डोळे पुसले. तिला माहितीये परत आपली आणि नवऱ्याची भेटगाठ होईल का सांगता येत नाहीये. जाऊ, काळजी करू नका. आणि आऊ साहेबाचा गर्भ दिसा मासानं वाढू लागला. आऊ साहेबांना डोहाळे लागले. थोडा अन्याय अत्याचार झाला की मुठी आवळल्या जायच्या. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 हस्त नक्षत्राला प्रारंभ झालेला आहे. गुरुवारचा दिवस आहे. सूर्य कंतीला गेलाय. बाळांतणीची खोली सजवल्या गेली. त्या खोलीमध्ये ढाल तलवार पुजल्या गेली. भिंतीवरती आपल्या कुळ खानदानातल्या महापुरुषांचे चित्र रेखाटल्या गेले. आणि बाहेर कारभारी बसले तरी एकमेकाला विचारायला लागले, माझे काका, आऊ साहेबाच्या पोटी सूर्य जन्माला येईल का चंद्र? एवढ्यात सुईन पळत आली. सुईन, सुईन म्हणजे आजच्या भाषेतली नर्स. ती डोळ्यात होती, ही फ्रॉक मध्ये फरक एवढाच. सुईन पळत आली, सांगायला लागली, अवा इकडं का? आऊ साहेबाच्या पोटी सूर्य जन्माला आला. झोपडीत नव्हता दिवा, उजेड झाला. झोपडीत नव्हता दिवा, उजेड झाला. Oh,